आजचं जे वचन आपल्यासाठी आहे ते योहान कृषीवर्तमान ह्याचा 8वा अध्याय 1 ते 12 वचन. जॉन चॅप्टर 8 वर्स 1 to 12. आणि मी विनंती करल आपल्यामध्ये गायकवाड आंटी आहे ते आपल्यासाठी ते वचन वाचतील. शुभवर्तमान 8वा अध्याय 1 ते 12. व्यभिचारी स्त्री. मग ते सर्व आपापल्या घरी निघून गेले. पण येशू जैतुनांच्या डोंगराकडे गेला. नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला, तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. त्यावेळी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व फरिशी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? त्याला दोष लावावयाला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओढून बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारित असता तो उठून त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. मग तो पुन्हा खाली ओढून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तेथे स्त्री मध्ये उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्री शिवाय तेथे कोणी नाही हे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरविला नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही. जा, यापुढे पाप करू नको. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश आहे. आमेन. थँक्यू आंटी. जे वचन आपल्यासाठी वाचलं गेलं आहे, आज त्या वचनावर आपण मनन करणार आहोत. जॉन चॅप्टर 8 वर्स 1 to 12. त्यापूर्व एक गोष्ट तुम्हाला सांगतो. 3 व्यावसायिक असतात. एक असतो डॉक्टर, दुसरा असतो इंजिनियर आणि एक असतो पॉलिटिशियन. आणि हे तिघांची म्हणजे डिबेट चालू होता की कोणाचा व्यवसाय सर्वात प्रथम आला या जगामध्ये, कोणाचा व्यवसाय सर्वात प्रथम स्टार्ट झाला. आणि मग पहिला येतो डॉक्टर. तो म्हणतो की डॉक्टर हा व्यवसाय सगळ्यात पहिला आला. का? तर जेव्हा देवाने आदमाला बनवलं त्याच्यामधून एक पासळी काढली आणि ती सर्जरी करून काढली आणि म्हणून ते डॉक्टरचा व्यवसाय पहिला आला, तो म्हणतो. मग नंतर दुसरा येतो इंजिनियर. तो म्हणतो की नाही, आदामाच्या पहिलं जेव्हा देवाने सृष्टी निर्माण केली ते पूर्ण सृष्टी कशी होती? तहसमय झालेली होती, नाही का? पूर्ण विस्कटलेली होती. आणि त्या विस्कटलेल्या स्थितीमधून परमेश्वराने नवीन आकाश, नवीन पृथ्वी आणि सगळं काय नवीन उत्पन्न केलं. आणि यामुळे देवाने इंजिनिअरिंग केली. आणि इंजिनिअरिंग हा पहिला व्यवसाय आहे, तो म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर तिसरा येतो पॉलिटिशियन. तो थोडा असा सरळ उठतो आणि हसतो आणि त्या दोघांना म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का त्या पृथ्वीवर तहस कोणी केली? आणि ते जे तहस केली ते आम्हीच होतो, पॉलिटिशियन लोक म्हणतो. आणि त्यामुळे तो म्हणतो की नाही, हा आमचा व्यवसाय सर्वात पहिला आला. हे एक छोटं तुम्हाला म्हणजे एक जोक टाईप तुम्हाला सांगतो की जे वचन आपल्यासाठी आज वाचलं गेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला खूप सुंदर असं वचन आहे. आणि त्यामुळे मी जे सर्मन आहे असं त्याचा टॉपिक दिला आहे की फॉलिंग ॲट द सेव्हियर्स फीट. जेव्हा तुम्ही
पडता खाली, जेव्हा लोक तुम्हाला खाली टाकतात, तेव्हा तुम्ही कुठं लँड होता? फॉलिंग किंवा क्रॅश लँडिंग ॲट जीसस फीट ना, येशूच्या चरणाकड पडा जेव्हा लोक तुम्हाला फाडतील तेव्हा. आणि या जे वचन आपल्यासाठी वाचलं गेलं आहे ते इथं आम्हाला पाहायला मिळतं की एक वेविचारी स्त्री, लोक जे फरीसी लोक होते त्यांनी एक वेविचारी स्त्रीला काय केलं? धरून आणलं होतं आणि तिला धरून येशूकडे आणलं की हिला तू काय कर, हिने व्यभिचार केला आहे, तिला काय कर? दंड कर. पनिश हर बिकॉज शी हॅव सिन्ड. तिने पाप केला आहे. आणि या वचनामध्ये 6वं वचन खूप चांगलं आहे की ते त्यांनी येशूची परीक्षा घेण्यासाठी तिला आणलं होतं तिच्याकडे. 6व्या वचनामध्ये लिहिलं आहे की दे सेड टेस्टिंग हिम दॅट दे माइट हॅव समथिंग ऑफ विच टू अक्यूज हिम. म्हणजे त्यांनी त्या स्त्रीला आणलं आणि येशूच्या पायाकडे फेकून दिलं आणि म्हटले की ही पापी स्त्री आहे, ही व्यभिचारी स्त्री आहे, या स्त्रीला काय कर, तू शिक्षा दे. कारण की आमच्या मोशेच्या नियमशास्त्रामध्ये काय लिहिलं आहे की जे व्यभिचार करतात, जे पाप करतात त्यांना काय? दगड मारून त्यांना मारून टाकायचं. आणि त्यांना माहिती होतं की जर आपल्याला येशू ख्रिस्ताला जर आम्हाला काय म्हणजे एका ट्रॅपमध्ये पकडायचंय, जर त्याला आम्हाला कोणत्या म्हणजे नियमशास्त्रापासून काय कोणची गोष्ट तो वेगळी करतो आणि त्याच्यामध्ये आपण त्याला पकडू, जर त्यांना पकडायचं असेल तर असे लोकांना, पापी लोकांना त्याच्याकडे आणायचं. आणि त्यांना ही गोष्ट माहिती होती की त्याच्याकडे जर पापी लोकांना आम्ही आणलं तर तो काय करतो? पापी लोकांना क्षमा करतो. ही डज नॉट कंडेम, ही फॉरगिव्स देम. आणि म्हणून त्यांनी त्या स्त्रीला आणलं, त्या फरीसी लोकांनी, की आता हा व्यक्ती काय करणार? या स्त्रीला क्षमा करणार आणि मग आपण त्याला पकडायचं की आमच्या नियमशास्त्रामध्ये हिला दंड देण्याची आज्ञा आहे आणि तू क्षमा केली आहे तिला, म्हणजे तू काय आहे? तू स्वतः काहीतरी चुकी केली आहे, दोष तुला लावणार. येशू ख्रिस्तांनी काय केलं? जीसस स्टूप डाऊन अँड रोट ऑन द ग्राउंड विथ हिज फिंगर्स अ थॉट ही डिड नॉट हिअर. म्हणजे त्यांनी काय नाही बोललं त्यांना. तो देवाचा पुत्र होता, त्याला सगळे इंटेन्शन माहिती होते लोकांचे. त्याला लोक कोणती व्यक्ती कशी आहे, कोणची व्यक्ती काय आहे, ते सर्व गोष्टी त्याला माहिती होते. आणि म्हणून त्यांनी काय केलं? त्या व्यक्तीला पाहिलं आणि खाली वाकला आणि मातीवर काय तर लिहू लागला है ना. ते गोष्ट ती जीसस मूवीमध्ये सगळ्यांनी पाहिलं असेल ते की नाही, तो खाली वाकून ते लिहित असतो बोटाने. तर त्यांना जेव्हा माहिती होतं की हा व्यक्ती हिला क्षमा करणार आहे, तर आणायचंच नव्हतं पहिली गोष्ट मी तर आहे की नाही. पुष्कळ वेळा लोक आपल्याला खाली टाकतात, पुष्कळ वेळा लोक आपल्याला नाही का दंड देण्यासाठी आपल्याला काय करतात? देवाच्या नावाने आपल्याला काय काय म्हणतात, नाही तू असं पाप केलंय तर देव तुला शिक्षा देईल, देव तुला असं करल, देव तुला तसं करल. आणि मी तर म्हणतो की या व्यक्तीला जेव्हा त्या स्त्रीला त्यांनी येशूकडे आणलं, त्यांना असं वाटत होतं की हे स्त्रीला आता तिला आम्ही पनिशमेंट करण्यात आहे, तिला आता शेवटचा दिवस आहे तिचा आज है ना, तिच्या जीवनामध्ये आता संपलं, तिला दंड मिळणार आणि गेली. पण जेव्हा येशूकडे आणली त्यांना ही गोष्ट नव्हतं माहिती. तुमचे जे अॅक्युजर्स असतात, तुम्हाला जे दोष लावणारे असतात, ते तुम्हाला पुष्कळ वेळा दे विल टेक यू टू युअर सेव्हियर. तुमच्यावर दोष लावणारे लोक तुम्हाला पुष्कळ वेळ तुमची जी डेस्टिनी आहे तिथं नेतील. आम्ही खूप वेळा निराश होतो, वाय पीपल स्पीक दिस अबाउट मी, वाय पीपल लोक मलाच त्रास देतात, लोक का माझ्या फॅमिलीबद्दलच बोलतात, लोक माझ्यावरच का पॉइंट आउट करतात, माझ्या कॅरेक्टरवर वाय पीपल आर पॉइंटिंग देअर हँड्स टुवर्ड्स मी. सगळ्या गोष्टी आपण हे विचार करतो आणि मग काय होतं, निराश होऊन जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा आपले दोषी आपल्याकडे येतात, ते आपल्याला काय करतात, आपल्या
उद्धारक परमेश्वराकडे नेतात, त्याच्या जवळ नेतात. या स्त्रीला पण वाटलं असेल की मी तर पाप करतेस, पण लोक मला का माझ्यासोबत असं वाईट वागत आहे, वाय पीपल अक्युजिंग मी, मला का असं, मला लिव्ह मी अलोन, मला माझं जीवन जगू द्या. पण पुष्कळ वेळा काय होतं की जे दोष लावणारे आहे ते आपल्याला आपल्या उद्धारक परमेश्वराकडे नेतील, आणि दॅट विल बी द बेस्ट थिंग दॅट विल एव्हर हॅपन टू अस. जेव्हा आपले दोष लावणारे आपल्याला त्या परमेश्वराकडे नेतील, आपल्याला खाली टाकतील, तेव्हा आम्ही कुठं लँड होईल? येशू ख्रिस्ताच्या चरणाकडे लँड होईल. आणि ती गोष्ट म्हणजे सर्वात नाही का महत्वाची गोष्ट, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट विल हॅपन इन युअर लाईफ. आणि ही गोष्ट होणं खूप जरुरी आहे, कारण की तीच तुमची काय आहे? डेस्टिनी आहे. डेस्टिनी म्हणजे मराठीला मध्ये काय म्हणतात डेस्टिनीला? तुमचं एक स्थान जिथं तुम्हाला पोहोचायचं असेल, ते तुमचं पोहोचायचं जे स्थान आहे, ठिकाण आहे, जे ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे तिथं तुम्ही लँड होताल. मेनी टाइम्स युअर अक्युजर्स विल टेक यू टू युअर डेस्टिनी. जसं ही स्त्री जी पापी होती आणि त्या लोकांना वाटलं की आता आपण काय करतो, हिला दंड देण्यासाठी, तिला मरण्यासाठी आपण नेत आहोत. पण काय झालं? उलट झालं. तिला तिच्या डेस्टिनीकडे त्यांनी आणलं, आणि जेव्हा ती येशूच्या चरणाकडे आली, तिला येशूनी काय केली? क्षमा केली. तो फक्त खाली वाकला आणि एकच प्रश्न त्यांनी केला लोकांना की तुमच्यामध्ये कोण असा व्यक्ती आहे ज्यांनी पाप केलं नाही आतापर्यंत? तो काय करणार? पहिला दगड तिला मारणार. ज्या व्यक्तीने आतापर्यंत पाप केलं नाही तो व्यक्ती पहिला दगड मारणार. आणि तिथं तुम्हाला माहितीये का, तिथं एकच असा व्यक्ती होता ज्यांनी पाप नव्हतं केलं, येशू ख्रिस्त. इफ ही वॉन्टेड ही कुड हॅव स्टार्टेड फर्स्ट स्टोन. त्यांनी सुरुवात केली असती दगड मारायला, कारण की तोच न्याय करू शकतो लोकांचा जो स्वतः काय आहे? निष्पाप आहे की नाही? आणि तिथं एकच असा व्यक्ती होता येशू ख्रिस्त, जो तो पहिला दगड मारू शकला असता तिला, आणि तिला दंड देऊ शकला असता. पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी काय केलं? खाली वाकला आणि शांतपणे लिहू लागला. त्यांनी हा प्रश्न त्यांना केला आणि परत खाली जमिनीवर लिहायला सुरुवात केली. आता ते काय लिहिलं वगैरे त्याच्यामध्ये जास्त डीप जायचं नाही, पण म्हणजे याचा मागचा उद्देश काय आहे? येशू ख्रिस्त आपल्याला काय शिकवत आहे याच्यामधून? व्हॉट इज जीसस टीचिंग अस थ्रू दिस स्टोरी? When I came on this earth, I did not come to condemn you. मी तुम्हाला पनिशमेंट द्यायला किंवा तुम्हाला दंड द्यायला नाही आलो आहे. I have come to forgive you. I have come to love you. म्हणून जेव्हा आम्ही आमच्या लाईफमध्ये कोणते वाईट गोष्टी करतो, आमच्या फॅमिलीमध्ये वाईट गोष्टी अशा होतात, आणि काय लोक म्हणतात प्रार्थना कर, हे कर, पण आम्हाला ते करूशी वाटत नाही. कस काय प्रार्थना करू मी? कस काय देव माझे ऐकणार? मी असं केलं, मी तसं केलं, कस काय? नाही. ते सर्व साईडला ठेवून यू शुड लँड ॲट द फीट ऑफ जीसस. कारण तिथंच आपली डेस्टिनी आहे. त्या व्यभिचारी स्त्रीची डेस्टिनी येशूच्या चरणाकडे होती. आणि तिच्या अॅक्युजर्सनी जे आपल्याला दोषी ठरवतात त्यांना म्हणजे उलट फाईट बॅक करू नका, कारण की ते दोषी लोक काय करणार आहे? तुम्हाला तुमच्या डेस्टिनीकडे नेतात. म्हणून त्यांच्याकडे पॉझिटिव्ह माइंडसेटनी पहा की नाही, हा व्यक्ती माझ्या जीवनामध्ये असं झालं, त्यामुळे मी काय झालं? मी येशूकडे आलोय. या व्यक्तीने मला असं केलं, त्यामुळे मी देवामध्ये अजून वाढलो आहे. मी अजून प्रार्थना करायला सुरू केली आहे. मी अजून बायबल वाचायला सुरू केले आहे.
ह्या व्यक्तीने मला हर्ट केलं, त्यामुळे मी काय झालो, अजून वचनामध्ये, अजून देवामध्ये डीप वाढत चाललो आहे. आणि दॅट इज युअर डेस्टिनी. जर ती गोष्ट झाली नसती तर तुम्ही देवामध्ये वाढले नसता, कम्फर्ट झोन मध्ये रिलॅक्स झाले असता. म्हणून मी या न्यू इयरचा सर्मन जो होता की कम आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. कम्फर्टेबल राहून आपण महान गोष्टी अचीव्ह करू शकत नाही. जर काहीतरी करायचं असेल तर यू हॅव टू कम आउट ऑफ कम्फर्ट झोन. तुमचे जे अॅक्युजर्स असेल, तुम्हाला दोष देणारे असेल, त्यांना थँक्यू म्हणा की तुझ्यामुळं मी काय झालं की आय एम ग्रोईंग स्ट्रॉंग इन माय फेथ बिकॉज ऑफ यू. जर तू नसता आला तर मी त्या येशूच्या चरणाकडे मी लँड नसतं झालो. आणि जर मी येशूच्या चरणाकडे लँड नसतं झालं तर मी माझे डेस्टिनीकडे पोहोचलो नसतो. लँडिंग खूप महत्वाची आहे जीवनामध्ये, आहे की नाही? जेव्हा एरोप्लेन टेक ऑफ करतं, टेक ऑफ का करतं? ते कुठं जायला? त्याच्या डेस्टिनीकडे जायला, आहे की नाही? असंच फिरायचं म्हणून ते नाही टेक ऑफ करत. त्याची डेस्टिनी, त्याचं जे ठिकाण असतं, ज्याला जिथं त्याला जायचं आहे, तिथं जाण्यासाठी ते टेक ऑफ करतं. जर लँडच केलं नाही तर काय होईल? ते प्लेन क्रॅश होऊन जाईल. डेस्टिनी, ते आपल्या डेस्टिनीवर पोहोचेल का? नाही पोहोचणार. दॅट्स वाय इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू लँड समवेअर. जीवनामध्ये अप्स डाऊन्स येत राहतात, है की नाही? माउंटेन्स येईल, व्हॅलीज येईल, माउंटेन्स येईल, दरी येईल. इट विल कम. आणि ते झालं पाहिजे. कारण की लँडिंग जर झाली नाही, जर तुम्ही येशूच्या चरणाकडे आलेच नाही, तर ही विल नॉट टेक यू टू नेक्स्ट डेस्टिनेशन. येशूच्या चरणाकडे जेव्हा तुम्ही येता, देन तो काय करेल? परत तुम्हाला अजून एक टेक ऑफ देईल की अजून एक पुढच्या डेस्टिनेशनला जा. गो टू नेक्स्ट डेस्टिनेशन. परत लँडिंग, अगेन गो टू नेक्स्ट डेस्टिनेशन. बिकॉज ऑन दिस अर्थ यू विल हॅव ट्रबल्स. देवाचं वचन स्वतः सांगते की या पृथ्वीवर जोपर्यंत आहे, अप्स अँड डाऊन्स होतच राहणार. आपल्याला काय होतं माहितीये का? ज्यांच्याकडे पैसे आहे, ज्यांच्याकडे वेल्थ आहे, ज्यांच्याकडे सगळं काय चांगलं आहे, त्यांना असं वाटतं की अरे माझ्याकडे सर्व काय आहे, बट आय डोंट हॅव अ गुड फॅमिली. मला हे सर्व नसलं असतं पण छोटी फॅमिली असली असती तरी आय वुड हॅव बीन हॅपी. आणि ज्यांच्याकडे काय नाहीये, फॅमिली आहे, त्यांना वाटतं की अरे पैसे असले असते तर आय वुड हॅव बीन हॅपी. वेल्दी पर्सन पण अनहॅपी आहे, अनसॅटिस्फाईड आहे, आणि पुअर पण अनसॅटिस्फाईड आहे. या पृथ्वीवर अंटिल अँड अनलेस वी आर ऑन दिस अर्थ वी विल बी अनसॅटिस्फाईड. आपण सॅटिस्फाय राहणार नाही. पण या पृथ्वीवर जर आपण येशू सोबत चालत गेलो, when you walk with the Spirit of God, you will be satisfied in everything. Amen? Because त्याला आपले गरजा सर्व माहिती असतात. जेव्हा आपण त्यासोबत पुढे चालत जाईल, तो आपल्याला प्रोव्हाइड करत जाईल आणि तो आपल्याला सर्व गोष्टींमध्ये संतोष ठेवतो. मग जर ती असं नाही म्हणत की संकट येणार नाही. या पृथ्वीवर आहे, संकट येणार, अप्स डाऊन येणार, पण त्या संकटामध्ये एक वेगळा आनंद तुम्हाला पाहायला मिळेल. यू विल फील दॅट पीस, यू विल फील दॅट जॉय इवन इन दॅट ट्रबल टाइम्स. दॅट इज वॉट द वर्किंग ऑफ गॉड इज. दॅट इज द वर्क ऑफ होली स्पिरिट इन अवर लाईफ. ट्रबल्स विल कम, बट यू विल हॅव अ काइंड ऑफ पीस. त्या ट्रबलमध्ये पण अशी एक शांती आपल्याला ती फील होती की नाही, अरे हे जे आहे, बट दिस इज लाईक, मला माहिती आहे की हे टेम्पररी आहे, ही गोष्टी निघून जाणार आहे. कारण की ती आशा येशू ख्रिस्ताने आपल्याला दिली आहे. दॅट होप जीसस ख्राइस्ट केम अँड गेव इट टू अस. जी आशा सर्वांना नाहीये, जे फक्त त्याच्यावर विश्वास ठेवतात, ओनली दोज हू हॅव बिलीव्ड दे हॅव दिस होप की हे जे सिच्युएशन आहे, हे जे प्रॉब्लेम्स आहे आता माझ्यावर, ते काय होणार आहे? ते टेम्पररी आहे, ते निघून जाणार आहे. मला माहिती आहे, माझा विश्वास आहे, माझी आशा आहे. आणि म्हणून आम्ही
ते सिच्युएशन कडनं बघता आमचं आशा आम्हाला काय करते, एव्हरी मॉर्निंग काय होती, ही गिव्ज अस न्यू होप. त्यामुळे आपल्या दोष लावणाऱ्यांवर काय करू नका, त्यांना हेट करू नका. फॉरगिव्ह देम. कारण की जोपर्यंत तुम्ही त्यांना फॉरगिव्ह करणार नाही तोपर्यंत ते ब्लेसिंग्स रिलीज होणार नाही. म्हणून असा ऍटिट्यूड ठेवायचा ना की कोणी व्यक्ती येऊन तुम्हाला हार्म करत असेल, कोणी व्यक्ती येऊन तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल, तर ती गोष्ट घेऊन देवाकडे या, देवाच्या चरणाकडे या. देवा, मी तर असा व्यक्ती नाहीये, पण माझ्याबद्दल असं बोललं जात आहे, माझ्याबद्दल बॅकबाइटिंग होत आहे, माझ्याबद्दल हे सर्व गोष्टी होत आहे, माझ्या कामामध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये, जिथं कुठं आहे माझ्याबद्दल असे लोक बोलत आहेत. आय एम नॉट दिस काइंड ऑफ पर्सन. यू टेक कंट्रोल. आम्हाला जाऊन फाईट बॅक करत बसायची गरज नाही पडत. देव ऑटोमॅटिक काय होतं, लोकांना, जे लोक तुमच्या विरुद्ध बोलत असेल ना, लोकांना उभं करल तो की तुमच्यासाठी बोलण्यासाठी. यू डोंट हॅव टू फाईट फॉर एनिथिंग. देवाच्या चरणाकडे या आणि ही विल मेक पीपल राईज फॉर यू, तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी. उत्पत्तीचं पुस्तक ह्याचा 50वा अध्याय आणि 20वा वचन. जेनेसिस चॅप्टर 50 वर्स 20. मराठीमध्ये वाचा बरं कोणी. जेनेसिस चॅप्टर 50 वर्स 20. उत्पत्ती 50. हा आज पाहता हा त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे हा म्हणून देवाने ते चांगल्यासाठी दिले आहे. येस. तुम्ही तर काय केलं होतं, माझे वाईट सोचले होते. यू इंटेंडेड टू हार्म मी, बट गॉड इंटेंडेड इट ऑल फॉर गुड. He brought me to this position so I could save the lives of many people. Amen. लोक तुम्हाला हार्म करायला ते गोष्टी करतील, पण तीच गोष्ट परमेश्वर काय करल, ही विल टेक दॅट थिंग टू ब्लेस अदर्स. आणि ही कोण म्हणते माहितीये का ही गोष्ट? योसेफाला त्याच्या सख्या भावांनी काय केलं होतं, त्याला विकलं होतं, त्याला विहिरीमध्ये टाकून दिलं, त्याला मारून विकून टाकलं होतं. आणि मग नंतर असं योसेफाने त्यांना फाईट बॅक केलं नाही, कधीच त्यांच्या अगेन्स्ट उभा नाही राहिला. इजिप्तमध्ये त्याला विकून टाकलं, तो एकटाच राहिला, तिथं जेलमध्ये गेला, इथं गेला, पण देवाचा आत्मा त्याच्यासोबत होता म्हणून देवाने जिथं कुठं तो होता तिथं त्याला प्रमोशन्स देत गेला देव. इजिप्तमध्ये पण जेव्हा होता त्याला काय केलं, पोटिफर जो सर्वात स्ट्रॉंग पर्सन आहे इजिप्तचा, त्याच्या घराचा इन्चार्ज केला. मग त्याच्यामध्ये पण काय झालं, पोटिफरच्या बायकोनी त्याला दोष लावला, खोटा आरोप लावला, पण तिथं पण तो काय बोलला नाही. असं लिहिलंय का त्यांनी स्वतःला सेफ करण्यासाठी त्याच्या पोटिफरला जाऊन ते सांगत बसला, नाही मी असं नाही केलं, तुझी बायकोनीच मला हे केलं. नाही, त्यांना तो सांगत नाही बसला, मी नाही केलं, हे नाही केलं, काय नाही. जरी खोटा आरोप माझ्यावर लावला आहे, देन ऑल्सो इट्स फाईन विथ मी, इट इज वेल विथ मी, तो म्हणला. कारण की मला माहिती आहे ती गोष्ट मी केली नाहीये, अँड द स्पिरिट ऑफ गॉड इज विथ मी. त्याला पोटिफरने काय केलं, जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये देखील त्याला काय केलं, जेलचा पण इन्चार्ज केला. म्हणजे वेन द स्पिरिट ऑफ गॉड कम्स विथ यू, नो मॅटर वेअर यू आर, यू विल बी हेड ओव्हर देअर. देवाच्या आत्म्याद्वारे जर तुम्ही पुढे चालत गेला तर ही विल मेक शुअर जिथं कुठं असं तिथं तो हेड बनवणार तुम्हाला, उंच करणार तुम्हाला. मग जेलमधून काय झालं, स्वप्न पडलं, परत ह्याला बोलवण्यात आलं, आणि नंतर तिथून जेव्हा बाहेर आला, पहिलं तर फक्त पोटिफरच्या घराचा इन्चार्ज होता, नंतर जेलमध्ये जाऊन आला, नंतर त्या लो मोमेंट मधून तो परत बाहेर आला, तर डायरेक्ट कुठं गेला,
इजिप्तचाच इन्चार्ज झाला, अख्ख्या राष्ट्राचा तो इन्चार्ज झाला. आमेन. म्हणजे ते जेलमध्ये गेला. मला असं वाटतं की तो जर त्याच्या भावांनी त्याला विकला नसता तर तो पोटिफरला ओळखलं नसतं, पोटिफरच्या घराचा इन्चार्ज झाला नसता. आणि जर तो तिथून देखील जेलमध्ये पोटिफरच्या घराचा इन्चार्ज होता, तेवढंच तिथंच राहिला असता जर तिथून पुढे त्याला जेलमध्ये टाकलं नसतं तर. त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं, त्यामुळे काय झालं, तो राष्ट्र अख्ख्या किंगडमचा इन्चार्ज झाला. देवाला आपल्या लाईफमध्ये प्रमोशन्स द्यायचे असतात. ही वॉन्ट्स टू टेक यू टू नेक्स्ट डेस्टिनेशन. त्यामुळे तो म्हणतो आता इथं लँड कर, आता थोडं काय कर, टेक अ लँड सो दॅट आय विल फील यू. आहे की नाही? प्लेनमध्ये परत ते पेट्रोल भरतात पुढे जायला. कंटिन्यू प्लेन असंच फिरत नाही राहू शकणार. इथं लँड कर सो दॅट आय विल फील यू अगेन विथ माय स्पिरिट. नवीन आत्म्याने, नवीन वचनाने तुला भरून, सो दॅट इथून पुढे आता तुला अजून लांब भरारी घ्यायची आहे, अजून स्ट्रॉंग बनवायचे. त्यामुळं आय वॉन्ट टू गिव्ह यू प्रमोशन. राष्ट्रांचा इन्चार्ज तुला बनवायचा आहे. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू क्रॅश लँडिंग ऑन जीसस. जेव्हा आम्ही आमच्या लाईफमध्ये लो मोमेंट्सवर येतो, तेव्हा आम्ही कुठं जातो? लोकांच्या चरणाकडे जातो, लोकांची मदत मागायला जातो, का येशू ख्रिस्ताच्या चरणाकडे बसतो? आज हा प्रश्न आहे आपल्याला. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. येशू ख्रिस्तानी तिला विचारलं की कोणी दोष लावला नाही का तुला? ती म्हटली की नाही, कोणी नाही, मी पण नाही लावणार. म्हटलं, मी दोष लावायला आलोच नाहीये, मी तारण द्यायला आलो आहे. आय हॅव कम टू सेव्ह यू. आणि अशा व्यक्तीकडे तुम्ही लोकांना घेऊन जातात पनिश करण्यासाठी. ही विल नेव्हर कंडेम यू. पुष्कळ वेळा आपल्याला लोक सांगतात की प्रे अबाउट इट, देवाकडे जा, प्रार्थना कर. का सांगतात ते? यासाठी नाही की परमेश्वर तुला शिक्षा देईल मग तुला हे नाही. का यासाठी सांगते की परमेश्वराकडे जा, ही विल शो यू द वेज, ही विल ओपन अप द वे फॉर यू. तिला म्हटलं जा आणि पुन्हा पाप करू नको. आपल्याला मूवीज मध्ये आहे की नाही, इथं आणि त्या व्यक्तीचं लाईफ मध्ये असं जिजसनी टर्न आणला की असं लिहिलं आहे, मत्तय याचा 26वा अध्याय 13व वचन काय म्हणतं? मत्तय 26:13. मी तुम्हास खचित सांगतो, हा, सर्व जगात जेथेही सुवार्ता गाजवतील तेथे तिने जे केले तेही तिच्या स्मरणार्थ सांगतील. येस. मॅथ्यू चॅप्टर 26:13 मध्ये असं लिहिलं आहे की assuredly I say to you, wherever this gospel is preached in the whole world, what this whole woman has done will also be told as the memorial of her. तर ही कोण व्यक्ती आहे माहितीये का? ही जी व्यक्ती आहे ना, अजून एक पापी स्त्री तिच्याकडे आली होती येशूकडे. तिने काय केलं की त्याच्या पायाकडे येऊन तिचे अश्रूनी तिने तिचे पाय धुतले होते. ती पापी स्त्री होती लोकांच्या नजरेमध्ये. ती गोष्ट आपल्याला लूक ऋषिवर्तमानाचा 7वा अध्याय आणि 45 to 47. लूक चॅप्टर 7 37 पासूनच आपल्याला पाहायला मिळते. गो सिट गो फास्ट सिट.
इथं आपल्याला पाहायला मिळते की जी ही स्त्री होती ती पापी म्हणून ओळखली जायची आणि ती आली येशूकड तिच्या चरणाकड बसली आणि एक एक्सपेन्सिव्ह तिने परफ्यूम आणला होता अलाबस्तरचा. ते परफ्यूम तिने काय केला, त्याच्या चरणाकड फोडला आणि त्याला तिच्या आशूने ती पाय पुसत होती त्याचे केसनी. आणि ते काय तिथं बसलेले जे लोक होते ते म्हणत होते की जर ह्याला माहिती असलं असतं, ह्याला माहिती नाही ही स्त्री कोण आहे, जर ह्याला माहिती असलं असतं तर त्यांनी ती गोष्ट करू दिली नसती. ही स्त्री पापी आहे म्हणून ह्याला माहिती नाहीये. आणि म्हणून काय लोक काय करायला लागले की तिला कंडेम करायला लागले की निघून जा तिथून, त्याच्या जवळ येऊ नको. पण येशू ख्रिस्तांनी काय केलं माहितीये का, त्यांनी त्यांना शांत केलं. शांत केलं आणि काय म्हटलं 7:44 मध्ये काय लिहिले पहा. मराठीमध्ये वाचा बरं कोणीतरी. तुम्ही माझा मुका घेतला नाही, हा. परंतु मी आत आल्यापासून तुम्ही माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही. येस. तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही, हा. परंतु हिने माझ्या पायास सुगंधी तेल लावले. येस. या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत हम्म. ती क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली. ज्याला थोडक्याची क्षमा झाली आहे तो थोडकी प्रीती करतो. येस. येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला की तुम्ही, त्याचे काही शिष्य पण होते त्याच्यामध्ये, त्याचे मित्र होते. त्यांना म्हणाला मी तुझ्या घरामध्ये आलो, तू माझं काय नाही केलं, यू गेव मी नो किस, बट मी जेव्हापासून इथं बसलोय, दिस वुमेन हॅज नॉट सीज टू किस मी माय फीट. ती मुके घेणं तिने थांबवलं नाहीये. मी जेव्हापासून आलोय माझे पायाचे मुके घेत राहिली ती कंटिन्यू. यू डिड नॉट अनॉइंट माय हेड विथ ऑइल, बट दिस वुमेन हॅज अनॉइंटेड माय फीट विथ फ्रेग्रंट ऑइल. Therefore I say to you, her sins which are many are forgiven, for she loved much. But to whom little is forgiven, the same loves little. आज आपल्याला प्रश्न आहे की आम्ही देवावर केवढं प्रेम दाखवतोय. हाऊ मच आर वी लव्हिंग हिम. जसं या पापी स्त्रीनी येऊन त्याचे पायाचे मुके घेत राहिली, एवढं प्रेम तिने दर्शवलं की लॉर्ड आय एम नथिंग. माझं जे एक्सपेन्सिव्ह ऑइल होतं, जे एक्सपेन्सिव्ह परफ्यूम होता, असं म्हटलं जातं की ते इतकं महाग होतं, ते जी किटली त्यांनी आणली होती, ते पूर्ण वर्षाचं जे कमाई होती त्या वर्षाच्या कमाईमध्ये देखील ते आली नसती, एवढी एक्सपेन्सिव्ह ऑइलची होती. आणि काय काय मनामध्ये विचार करत, अरे एवढं एक्सपेन्सिव्ह परफ्यूम ही का वेस्ट करत आहे. ते परफ्यूम तिने घेऊन गरिबांना दिला असता आणि चॅरिटी वर्क केलं असतं. येशू म्हटलं गरीब लोक तर तुमच्या सोबत नेहमी असतात, मी तर थोड्या काळासाठीच आहे. आज आम्ही तेवढं प्रेम परमेश्वराला दर्शवतो का, हा प्रश्न आपल्याकडे आहे. आर वी शोईंग दॅट काइंड ऑफ लव्ह दॅट दिस वुमेन, दिस सिनर जिला म्हटलं आहे, ज्या पापी स्त्रीने जे लव्ह दाखवलं येशू ख्रिस्ताला. शी वॉज किसिंग जीसस फीट. आम्ही चर्चमध्ये येतो अँड आम्ही गाणे गातो, वचन ऐकतो वगैरे, पण ते येऊन आम्ही तेवढं प्रेम दाखवत आहे का. त्याच्यासोबत पण लोक असायचे, लोक त्याच्या अवतीभोवती खूप असायचे, पण काही असे लोक होते ना, ते एकदम म्हणजे आवडीने जायचे त्याच्या चरणाकडे बसून, नो गॉड मला बाकीचं घेणं देणं नाही, आय जस्ट वॉन्ट टू सिट ॲट अ फीट अँड आय वॉन्ट टू लिसन फ्रॉम यू. आणखी ती स्त्री होती मार्था आणि मरिया. तिच्या येशूच्या चरणाकडे कोण बसली होती, मरिया. आणि मार्था आपलं काम करत कामामध्ये बिझी होती. येशू म्हटलं शी हॅज डन अ राईट चॉईस, माझ्या चरणाकडे येऊन ती बसली आहे. येशूला ती मार्था येऊन म्हणती, कंप्लेंट करते की गुरुजी मी कधीपासून काम करते आणि ही बघा बसली आहे फक्त. येशू म्हटला शी हॅज डन अ ग्रेट चॉईस. शी इज सिटिंग ॲट माय फीट अँड लिसनिंग टू द वर्ड दॅट गिव्स लाईफ. जे वचन
जीवन देतं, ते जीवनाचं वचन ती ऐकत आहे. यू आर बिझी, यू आर वरीड अबाउट युअर फॅमिली, युअर थिंग्स, तुझ्या कामाबद्दल, यू आर वरीड अबाउट मेनी थिंग्स. यू आर वरीड अबाउट युअर फ्युचर, यू आर वरीड अबाउट युअर करिअर, यू आर वरीड अबाउट माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या मुलांचं कसं होईल, माझं हे काय होईल, ते काय होईल. यू आर वरीड अबाउट मेनी थिंग्स, मार्था. And I tell you, you don't have to do all those things. You just have to come and sit at my feet. त्या सर्व गोष्टींचा विचार करत बसू नको. एकच गोष्टीची गरज आहे. Only one thing you need is just come, land at my feet. Listen the word that gives life. जे वचन जीवन देतं ते वचन ऐक. म्हणजे त्या वचनाद्वारे काय होईल, तुला देखील जीवन मिळेल आणि तुझ्या फॅमिलीला देखील जीवन मिळेल. आय विल गिव्ह यू द लाईफ यू हॅव नेव्हर इमॅजिन्ड. असं जीवन परमेश्वर म्हणतो मी देईल, की तू हे सर्व जे गोष्टींचा विचार करत आहे ते सर्व गोष्टी तुझ्या डोळ्यासमोर तुला दिसल. इट विल फॉल इन टू इट्स प्लेसेस. सर्व गोष्टीचे जे विचार करताय ते गोष्टी तुझ्या मागं येतील. एकच गोष्ट निवड. Choose to listen from the word of God. Choose to live by the word of God. And everything will fall behind you. योसेफनी पण फाईट बॅक नाही केलं. माझ्या भावानी मला विकून टाकलं, माझ्या भावानी असं केलं, आता मला माझ्या घराचा मी एक हिस्सेदार नाहीये, मला माझ्या घराची प्रॉपर्टी नाही मिळणार, मला हे नाही होणार, ते नाही होणार, मला फॅमिलीमध्ये कोण ओळखणार नाही. ही डिड नॉट थिंक अबाउट एनी ऑफ दोज थिंग्स. ज्या परिस्थिती मध्ये मी आहे ना, आय विल मेक शुअर की आय विल बी फेथफुल विथ द लॉर्ड. एकच गोष्ट त्यांनी मनात ठेवली, जिथं पण मी आहो मी देवासोबत विश्वासूपणे चालणार. आणि त्यामुळे वी सी की ज्या भावांनी त्याला विकलं होतं ना, त्या भावांनी नंतर येऊन त्याच्या समोर काय झाले, नमन केलं. देवाने काय केलं, टेबल्स टर्न केले. फक्त एका गोष्टीमुळं, की योसेफ विश्वासू राहिला. ही वॉज लॉयल विथ द लॉर्ड. त्यांनी फाईट बॅक कधीच नाही केलं. येशूसोबत, त्याच्या आत्म्यासोबत तो काय करत होता, की नो, मी जिथं कुठं असेल आय विल नॉट स्टॉप प्रेझिंग गॉड. आणि म्हणून देवाने टेबल्स टर्न केले. उलटी गोष्ट झाली. आपल्या लाईफमध्ये पण गॉड इज टर्निंग टेबल्स. पण देव म्हणतो की या 2025 मध्ये बी फेथफुल टू मी. माझ्यासोबत चाल अँड यू विल सी द थिंग्स दॅट आय विल डू इन युअर लाईफ. जे इमॅजिन पण करणार नाही तू, अशा गोष्टी मी करल. असे महान गोष्टी करल ना, की तू पण इमॅजिन नाही करणार, तुझी फॅमिली पण इमॅजिन नाही करणार. द थिंग्स दॅट आय विल डू इन युअर लाईफ. तुझं क्वालिफिकेशन काय आहे, तुझी डिग्री काय आहे, तुझ्याकडे किती बँकमध्ये आहे, किती प्रॉपर्टी आहे, इट डझंट मॅटर टू मी. मला ते गोष्टींचं घेणं देणं नाहीये, बिकॉज आय एम गॉड. देव हे सर्व गोष्टी बघत नाही. हे आपले जवळचे लोक, आजूबाजूचे लोक बघत असतात. आणि बेस्ड ऑन दॅट हाऊ युअर नेम इज इन द सोसायटी, तुझं कॅरेक्टर कसं आहे, बेस्ड ऑन दॅट लोक आपल्याकडे बघत असेल. बट गॉड डझंट सी अस लाईक दॅट. ही सीज अस ॲज द सन्स अँड डॉटर्स ऑफ द किंग, सन्स अँड डॉटर्स ऑफ द मोस्ट हाय गॉड. आणि म्हणून या जगामध्ये आम्ही तसंच राहिलं पाहिजे. आय एम द सन, आय एम द डॉटर ऑफ द मोस्ट हाय गॉड. कोणची गोष्ट पाहिजे, दिस गोष्ट, ही गाडी माझ्या पित्यानीच बनवली आहे, मी त्याच्यासोबत राहिलं तर ती गाडी आहे, तो मला दिल, इझिली दिल. हे घर, हा बंगला माझ्या पित्यानीच बनवलाय, मला पाहायला असेल तर तो आरामशीत मला दिल. तेवढं विश्वासू आम्ही देवासोबत राहायला पण. या 2025 मध्ये हा निर्णय करूया की लॉर्ड आय विल बी फेथफुल टू यू. आणि जसं स्तोत्र, जे साम्स आपण स्टार्टिंगला वाचलं होतं, साम्स 34, त्याचा 8वा
8वं वचन खूप चांगलं सांगतं की ओ टेस्ट अँड सी दॅट द लॉर्ड इज गुड. ओ टेस्ट अँड सी दॅट द लॉर्ड इज गुड. फक्त चकून तरी पहा. चक्के देखो यहोवा क्या है, भला है. जस्ट ट्राय इट. म्हणून मी फर्स्ट न्यू इयरला म्हटलं की ट्राय करा. ऍटलिस्ट 1 महिना, जानेवारीचा महिना तरी ट्राय करा. टेस्ट अँड सी. आणि नाही तुम्ही त्याचे गुडनेस तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये एक्सपिरियन्स केला, देन लिव्ह इट. टेस्ट अँड सी वन्स अँड यू विल सी हिज गुडनेस इन युअर लाईफ. आमेन. अजून सांगायला पुष्कळ काय गोष्टी आहे, पण जस्ट वन थिंग आय वॉन्ट टू रिमाइंड की बी फेथफुल विथ द लॉर्ड. जिथं कुठं आहे तिथं फेथफुल राहा आणि पहा, देव नाही तिथून तुम्हाला उचलून नेक्स्ट डेस्टिनेशन मध्ये नेलं तर ही इज नॉट गॉड. तुम्ही तर म्हणून ही विल डू इट इन युअर लाईफ. आणि त्याला करायची या 2025 मध्ये ही वॉन्ट्स टू डू इट. ही इज व्हेरी एक्साइटेड टू डू इट इन युअर लाईफ. तो इतका उत्साहित आहे ना की मला ह्याच्या जीवनामध्ये 2025 मध्ये आय वॉन्ट टू डू समथिंग इन हिज लाईफ. बट आपण पण तेवढं रिसीव्ह करण्यासाठी, तेवढं त्याचे ब्लेसिंग्स, तेवढं आपला विश्वास पाहिजे ते ग्रहण करण्यासाठी. आमेन. त्या स्त्रीला, जे पापी स्त्री होती, तिला इतकं देवाने सौभाग्य दिलं की देव म्हणाला की जिथं कुठं माझ्या जे शुभवर्तमान आहे प्रीच केलं जाईल, तिथं या व्यक्तीचं नाव देखील आठवलं जाईल. मत्ते 26:13 Assuredly I say to you, wherever this gospel is preached in the whole world, what this woman has done will also be told as a memorial to her. एवढं मोठं सौभाग्य तिला दिलं. पापी स्त्री, तिला येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानासोबत जॉईन केलं. That privilege God gives us. एवढं महान सौभाग्य परमेश्वर आपल्याला देतं. Amen. यावेळेस प्रार्थना करूया आणि परमेश्वराला म्हणूया की गॉड, थँक यू फॉर गिव्हिंग अस सच अ ब्युटिफुल प्रिव्हिलेज टू बी कॉल्ड युअर सन्स अँड डॉटर्स. थँक यू लॉर्ड फॉर स्पीकिंग टू अस थ्रू युअर मायटी वर्ड. जे वचन आम्हाला जीवन देतं, द वर्ड दॅट गिव्स लाईफ, द वर्ड दॅट सॅटिस्फाईज माय सोल, the word that quenches my hunger, the word that quenches my thirst. हे तुझं वचन आहे परमेश्वरा. त्या वचनाद्वारे आज तो आमच्यासोबत बोलला आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो.